व्याख्यानाचे अध्यक्ष तत्वज्ञानातलं एक उच्चतर नाव नागोराव कुंभार, मंचावरील सगळे गणमान्य ज्ञान तपस्वी आणि मित्रांनो, एनलाइटमेंट म्हणजे प्रबोधन हे युरोपमध्ये आपल्या आधी झालं. महात्मा फुले या प्रबोधनाच्या विचारांना प्रभावित आहेत. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की फ्रेंच क्रांती ही जगातल्या सर्व क्रांत्यांची प्रेरणा आहे आणि ती महात्मा फुलेंची पण प्रेरणा आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की फ्रेंच क्रांतीनं जगाला जे तत्वज्ञान दिलं ते होतं ह्युमन राईट्स, मानवी हक्काचं. आणि मानवी हक्काचं हे तत्वज्ञान ज्या फ्रेंच क्रांतीने दिलं त्या फ्रेंच क्रांतीच्या भूमीवरच ह्युमन राईटचं, मानवी क्रांतीचं तत्वज्ञान हे पसरू शकलं नाही. जेव्हा फ्रेंच क्रांतीने मानवी हक्काचा जाहीरनामा दिला तेव्हा लॅटिन अमेरिकेमध्ये ज्या फ्रेंच कॉलनीज होत्या त्या कॉलनीज मधल्या काळ्यांना आशा निर्माण झाली आणि आम्ही जर माणूस असू तर आम्हालाही स्वातंत्र्य हवं, आम्हालाही समता हवी. म्हणून त्यांनी फ्रेंच क्रांतीच्या ह्युमन राईटचा आवाज उठवत बंद केलं. तेव्हा फ्रेंच क्रांतीच्या धोरणांनी सांगितलं की ही ह्युमन राईटची कल्पना फक्त गोऱ्यांसाठी आहे. मग स्त्रियांनी मागणी केली की आम्ही पुरुष, आम्ही माणूस आणि मानवी हक्क आम्हालाही मिळायला पाहिजे. फ्रेंच क्रांतीच्या धोरणांनी स्त्रियांना सुद्धा मानवी हक्क दिले नाहीत. ते फक्त गोऱ्या पुरुषांसाठी ते हक्क देण्यात आले. महात्मा फुले जेव्हा भारतामध्ये ह्युमन राईटचा पुकारा करतात तेव्हा ते पहिल्यांदा हा हक्क स्त्रियांना देतात आणि नंतर दलितांना देतात. तुम्हाला महात्मा फुल्यांच्या या विचारांची व्यापकता लक्षात येईल की मानवी हक्क ही कल्पना जरी फ्रेंच क्रांतीची असली तरी तिला अधिक व्यापक सघन करण्याचं काम हे महात्मा फुल्यांनी केलं. दुसरी गोष्ट, आणि ती तुम्हाला एनलाइटमेंटच्या तत्वाकडनंच मिळते, ती कोणती? मनुष्यता. मनुष्यता याची एक निश्चित व्याख्या आहे आणि मनुष्यतेच्या या व्याख्येमध्ये त्याने एक सूत्र प्रकर्षानं मध्यवर्ती केलं. ते कोणतं? तर स्वातंत्र्य हे मनुष्यत्वाची खूण आहे, अविभाज्य खूण आहे. मनुष्यत्व म्हणजे स्वतंत्रता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल अमानुषता काय? पारतंत्र्य. त्यामुळं पारतंत्र्य अमानुष आहे आणि म्हणून एनलाइटमेंटच्या प्रबोधनाच्या नंतर जगभरामध्ये जे चळवळी सुरू झाल्या त्या दास्यमुक्तीच्या चळवळी होत्या. त्या गुलामीपासून माणसाला मुक्त करण्याच्या चळवळी होत्या. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल तर सांगतो, भारतामध्ये गुलामगिरी नष्ट करण्याचा कायदा गुलामगिरीच्या संबंधात आंदोलन होण्यापूर्वीच 1842 मध्ये झालेला होता. ब्रिटिशांनी तो कायदा करून टाकलेला होता. गुलामगिरी ही जी एका अर्थानं प्रथा आहे ती भारतात नष्ट करण्याचा कायदा हा ब्रिटिशांनी त्यापूर्वी केला होता. भारतामधून मागणी आलेली नव्हती. मग फुले काय करतात? जेव्हा गुलामगिरी ग्रंथ लिहितात तेव्हा फुले भारतातल्या व्यापक समाजाचं व्याख्यांकन करतात आणि ते गुलामीच्या चौकटीत करतात. महात्मा फुल्यांनी जो गुलामगिरी ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये व्याख्यांकित केली गेलेली आहे ती जातीची गुलामगिरी. आणि ही जातीची गुलामगिरी जी आहे त्या गुलामगिरीचं वर्णन
तुमच्यापैकी काहींना नीट कळलं पाहिजे. त्यातला एक शब्द आहे, त्यांनी जे इंग्लिशमध्ये लिहिलेली प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी या गुलामीचं वर्णन सर्पंट, कॉईल ऑफ सर्पंट असं केलेलं आहे. म्हणजे सर्पाचा विळखा. ही गुलामी कशी आहे? सर्पाचा विळखा. थॉर्डम ऑफ ब्राह्मणिझम म्हणून या गुलामीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. या गुलामीला तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर या घटना निर्मितीच्या प्रक्रियेशी जोडणं गरजेचं आहे. गुलामी जो ग्रंथ महात्मा फुल्यांनी लिहिला, त्या गुलामी ग्रंथाचा बाबासाहेबांच्या विचारांमध्ये खोलवर असा जो एका अर्थानं प्रभाव होता तो समजायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी साथ साऊथ बोरो कमिशनला दिली, साऊथ बोरो कमिशनच्या साक्षीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या स्थितीची व्याख्या केलेली आहे. ती दास्य, गुलामी या चौकटीत केलेली आहे. जातीच्या गुलामीची व्याख्या तुम्हाला गुलामगिरीमध्ये आढळेल, दलितांच्या गुलामगिरीची व्याख्या तुम्हाला गुलामगिरी ग्रंथामध्ये आढळेल. आणि ज्यासाठी दलितांना रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी जो संघर्ष बाबासाहेब करत होते, तेव्हाही बाबासाहेब दलितांची व्याख्या किंवा शूद्रांची व्याख्या जातीच्या चौकटीमध्ये करत होते आणि त्याला गुलामी म्हणत होते. त्यांनी कोणता शब्द वापरलाय? फार इंटरेस्टिंग शब्द आहे. तो शब्द आहे, तो शब्द तुम्हाला ताराबाई शिंदेच्या लेखनात आढळतो. ताराबाई शिंदेंनी स्त्रियांचं दास्य हे सांगताना शब्द वापरलाय तो जप्ती. किती जप्ती असते, आम्हा स्त्रियांवरती किती जप्ती असते. जप्ती हा शब्द ताराबाई शिंदेंनी स्त्रियांच्या दास्य स्थितीच्या स्पष्टीकरणासाठी वापरलाय. आणि तुम्ही थक्क व्हाल, बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या दास्य स्थितीसाठी तोच शब्द वापरलाय, कॉन्स्पिकेशन ऑफ सेल्फ, म्हणजे स्वत्वाची जप्ती, स्वत्वावरचा ताबा, हा त्यांनी शब्द वापरलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या पहिलं एका अर्थानं बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक ठराव जवाहरलाल नेहरूंनी मांडला. त्या जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या त्या ठरावाला उत्तर देताना त्यांनी पुन्हा ह्युमन राईटच्या संबंधामध्ये विवेचन केलंय. ह्युमन राईट्स त्या ठरावामध्ये जाहीर करण्यात आले आणि तेव्हा ते म्हणाले की हे जे ह्युमन राईट्स आहेत यांना एका अर्थानं एक्झिक्युशन, हे नुसते ह्युमन राईट्स देऊन फायदा नाही, हे ह्युमन राईट अंमलात आणले पाहिजेत आणि ते अत्यंत गरजेचं आहे, असं एक विवेचन त्यांनी केलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला महात्मा फुल्यांच्या गुलामगिरी ग्रंथाचा आणि आपल्या एकंदरीतच घटनेचा संबंध नीट उकलला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे स्वातंत्र्य. तुम्हाला मी सांगितलं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे कसं समजायचं? स्वातंत्र्य समजून घ्यायला तुम्हाला ज्याला म्हणता येईल तशी वेस्टर्न फिलॉसॉफी आहे. कांट नावाचा विचारवंत होता, त्यांनी व्याख्या केलेली आहे स्वातंत्र्याची. नंतर तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की मिल होता, मिलनं स्वातंत्र्याची व्याख्या केली आणि त्यांच्या एका अर्थानं अत्यंत सघन आणि अत्यंत धारदार अशा पद्धतीची चिकित्सा स्वातंत्र्यविषयक संकल्पनेविषयी आहे. महात्मा फुले काय करतात? तुम्ही जर गुलामगिरीची प्रस्तावना पाहिली तर गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये साधारणतः तुम्हाला स्वातंत्र्य या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला दिसतो. स्वातंत्र्य या संकल्पनेचा जो अर्थ आहे तो एका अर्थानं दोन प्रकारे निश्चित केला जातो. एक स्वातंत्र्याचा अर्थ आहे तो नकारात्मक आहे, की तुमच्यावरती जी बंधन आहेत ती बंधनापासून तुम्ही मुक्त होणं. तुमच्या बंधनापासून मुक्त होणं म्हणजे तुमच्यावरती जर बंधन असेल जाती व्यवस्थेचं त्यातून मुक्त होणं, तुमच्यावरती बंधन असेल दारिद्र्याचं त्यातून मुक्त होणं, तुमच्यावरती बंधन असेल अंधश्रद्धेचं त्यातून मुक्त होणं, तुम्ही जर भयग्रस्त असाल तर भयातून मुक्त होणं. या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी नकारात्मक चौकटीमध्ये स्वातंत्र्याला व्याख्यांकित करतात.
साधारणतः जेव्हा स्वातंत्र्याची मागणी होते, स्वातंत्र्याचे लढे होतात, तेव्हा स्वातंत्र्य हे नकारात्मक चौकटीमध्ये व्याख्यानित होत होतं. नकारात्मक म्हणजे वाईट नव्हे, कशापासून सुटका याची व्याख्या करावी लागते, त्याशिवाय तुम्हाला सुटका करता येत नाही. त्यामुळे ती व्याख्या तुम्हाला साधारणतः महात्मा फुल्यांच्या वाङ्मयात दिसते. आणि मग तुम्हाला दिसते की जातीच्या गुलामीपासून स्वातंत्र्य, मग तुम्हाला दिसतं दारिद्र्यापासून स्वातंत्र्य, मग तुम्हाला दिसतं अज्ञानापासून स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या नकारात्मक व्याख्यांची तुम्हाला महात्मा फुल्यांच्या वाङ्मयामध्ये निश्चित अशा प्रकारची मांडणी दिसते. दुसरी जी मांडणी आहे ती फार महत्वाची, ती फार गंभीर आहे. ती कोणती आहे? ती म्हणजे विधायक पातळीवरती स्वातंत्र्य सिद्ध करावं लागतं. विधायक स्वातंत्र्य ही गोष्ट नीट समजून घ्या, ज्याला म्हणतात स्वायत्तता, तुमच्या विचार करण्याची स्वतंत्रता. जोपर्यंत तुमच्यापाशी नसते तेव्हा तुम्ही स्वतंत्र नसता, नीट समजून घ्या. त्यामुळे विचार स्वातंत्र्य आणि मानसिक स्वातंत्र्य याशिवाय स्वातंत्र्य सिद्ध होत नाही. आणि मानसिक स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य, स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी शिवाय आणि तुम्हाला असलेल्या सार्वभौमत्वाशिवाय शक्य नाही. माणसाचं सार्वभौमत्व हे मुख्यतः त्याच्या स्वायत्ततेमध्ये आहे. माणूस सार्वभौम आहे आणि आपला देश सार्वभौम आहे. त्याचा जो मुख्य गाभा आहे की हे सार्वभौमत्व जनतेपासून येतं, हे जनतेपासून येणारं जे सार्वभौमत्व आहे त्याचा पाया जो आहे तो पाया स्वायत्तता आहे, ऑटोनॉमी आहे. आणि तुमची जनतेची ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त पद्धतीनं विचार करण्याची स्थिती, ही ती विधायक स्वातंत्र्याची स्थिती आहे. ही ती विधायक स्वातंत्र्याची स्थिती आहे. आणि फुले सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतात की जी गोष्ट आपण ग्रामची किंवा तत्सम लोकांची उदाहरणं देऊन सुद्धा सांगू शकत नाही, ती म्हणजे महात्मा फुल्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांची आणि स्त्रियांची स्थिती सांगताना एक अत्यंत महत्वाचं सैद्धांतिक विवेचन केलंय. ते कोणतं आहे? तर अविद्या. अविद्या. आता अविद्या या शब्दाचा अर्थ आपण काय काढतो? एक अर्थ स्पष्ट आहे, तो फुलांच्या लेखनात पण आहे. तो कोणता आहे? तो आहे इलिटरसी, म्हणजे तुम्हाला एका अर्थानं लिहिणं वाचणं येत नाही. इलिटरसी एवढाच अर्थ आहे का? तुम्हाला असं दिसेल की हिंदू परंपरेमध्ये अविद्या हा शब्द आहे, बौद्ध परंपरेमध्ये अविद्या शब्द आहे. हिंदू परंपरेत काय आहे? हिंदू परंपरेत जे मोक्ष आहे म्हणजे आत्माच हे परब्रह्म आहे, अद्वैत सिद्धांत आहे. अद्वैत सिद्धांतामध्ये जो अडथळा आहे म्हणजे मीच एका अर्थानं परब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, हे समजण्यामध्ये जो अडथळा आहे तो अडथळा प्रामुख्यानं अविद्या मानलं जातं. बौद्ध परंपरेमध्ये मात्र त्याची व्याख्या 2-3 व्याख्या आहेत, त्याच्या सगळ्या खोलात जात नाही, पण एक महत्वाची व्याख्या बौद्ध परंपरेमध्ये अविद्येची ती कोणती आहे? स्वतःचं आणि जगाचं चुकीचं ज्ञान. स्वतःचं आणि जगाचं चुकीचं ज्ञान. आता तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असेल की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका रोज बजावता. आणि मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पिता आहात, बाप आहात, तुम्ही माता आहात, आई आहात, तुम्ही बंधू आहात, तुम्ही भगिनी आहात. या ज्या भूमिका तुम्ही वठवता, या भूमिका तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये एका अर्थानं म्हणाल तर साकार करता. या भूमिका तुम्हाला दिल्यात कोणी? या भूमिका तुम्ही स्वतः अर्जित केलेल्या आहेत का? तुमच्यापैकी सगळ्यांचं उत्तर असेल की हे इतिहासातून, परंपरेतून, संबंधातून आलेल्या कल्पना आहेत आणि आम्ही त्या निभावतो. आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी भाऊ आहे, माझ्या बहिणीनं जातीबाहेर विवाह करणं माझ्या घराण्याला, माझ्या इब्रतीला, माझ्या जातीला बट्टा आहे. या कल्पनेतून मी माझं स्वातंत्र्य जर वापरू लागलो तर माझी स्वतःची व्याख्या
ही खरोखरच माझी व्याख्या आहे का हो? माझ्या स्वची व्याख्या आहे का? माझी बंधू म्हणून असलेली माझी व्याख्या बरोबर आहे का हो? तुमच्यापैकी काही लोकांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. उत्तर द्याल तेव्हा तुम्हाला कळेल की नाही, अविद्येनं ग्रस्त आहोत आपण. तुमची स्वतःची आणि विश्वाची व्याख्या चुकीच्या माहितीवर आधारलेली आहे. मला सांगा, स्वतःला कोणी महार, मान, सांभार, ढोर म्हणून निश्चितम समजून घेईल का हो? तुम्हाला दिलेल्या ओळखी तुम्ही स्वतः घडवलेल्या ओळखी आहेत का? या ओळखी तुम्हाला परंपरेनं आणि ज्ञानातून प्राप्त झालेल्या आहेत. जो एक पॅराडाईम फुको देतो, नॉलेज आणि दुसऱ्या बाजूला सत्ता. आणि तुमच्या लक्षात असेल की हीच नेमकी बाब आहे. तुमच्या अवतीभोवती एक विशिष्ट पातळीवरती इतिहास ज्ञानाचं, परंपरा ज्ञानाचं जाळं पसरलेलं आहे. आणि त्या जाळामध्ये तुम्ही स्वतःची ओळख समजता. आणि ओळख का महत्वाची आहे? त्याच्यामुळे तुम्हाला करते पण येतं. आता मी वक्ताय तर मी भाषण करतोय. आता तुम्ही श्रोता तर तुम्ही ऐकतात. तुम्ही तुमची भूमिका निभावतात, मी माझी भूमिका निभावतोय. या ज्या भूमिका घडतात, या भूमिका एका विशिष्ट प्रकारच्या, एका अर्थानं सत्ता संबंधात घडतात. म्हणून मी उंचावून बोलतोय आणि तुम्ही खाली राहून ऐकतात. तुमच्या आणि माझ्यामध्ये हा विषम सत्ता संबंध कळत न कळत आपणही त्याला एका अर्थानं कारणीभूत होतो. तो आहे तो या चौकटीमध्ये असलेल्या कल्पनांचा. म्हणजे वक्ता हा ज्ञानी, वक्ता हा श्रेष्ठ, वक्ता हा उपदेशक आणि श्रोता म्हणजे काहीच न कळणारा. अशी जी काही एक विशिष्ट पातळीवरती तार्किकता, या तार्किकतेनं आपण मानले गेलेलो. तेव्हा मला काहीतरी महात्मा फुलेंच्या विषयी महान ज्ञान आहे आणि तुम्हाला काही ज्ञान नाही, अशा एका अर्थाने विषम चौकटीमध्ये आपण एकमेकांना उभे करतो. ही ओळखी व्यवस्थेनं तुम्हाला दिलेली आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही अविद्या. अविद्या समजून घेण्यासाठी महात्मा फुलेंचं एक महत्वाचं जे नाटक आहे, ते नाटक मी तुम्हाला थोडक्यात त्याचं सूत्र सांगतो. नाटकात एक शेतकरी स्त्री नायिका आहे. ते नाटक जे आहे, त्या नाटकाची जी नायिका आहे ती शेतकरी स्त्री आहे. ब्राह्मण येतो, दक्षिणा मागतो. ती म्हणते की अरे बाबा, सतत दक्षिणा मागतोस, आम्हाला तुझ्याला दक्षिणा देण्याची स्थिती नाहीये, आम्ही स्वतः राबतो, श्रम करतो, तू राबत का नाही? हा ब्राह्मण जेव्हा ही शेतकरी बाई ही तोडून बोलते तेव्हा अजिबात चिडत नाही. तो काय करतो? तो त्याचं एका अर्थानं ज्ञानाचं जाळी फेकतो. म्हणजे काय करतो? तर तो सांगतो की तू गर्भारशी आहे, तू कुटुशी आहेस. तुझ्या पोटी जन्मणारं मूल जे आहे ते तुझ्या नवऱ्याच्या मुळावरती येणार आहे. जी शेतकरी स्त्री त्या ब्राह्मणाला म्हणत असते की तू काहीतरी काम कर, राब, हे फुकटच्या फाकट कशाला दक्षिणा मागतोस, ती स्त्री भयानं ग्रस्त होते. आणि माझं लेकरू आणि माझं एका अर्थानं नवरा यांना जगवण्यासाठी काय उपाय आहे तो सांग, असं म्हणते. आणि ती सांगते, तू जे सांगशील ते मी करते. आणि ती स्त्री ही त्या प्रकारच्या कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये स्वतःला लुटून घेण्यासाठी स्वतः तयार होते. फुले तुम्हाला भारतातल्या गुलामीचं स्पष्ट स्वरूप सांगतायत. ही जी गुलामी आहे, ही गुलामी अशी आहे की ज्या गुलामीमध्ये तुम्ही स्वतःच सामील होत आहात. तुमच्यावरती राज्य गाजवण्यासाठी दुसरे कोणी चाबूक घेऊन तुमच्या पाठीशी आहेत असं नाही. तुम्ही स्वतःहून स्वतः गुलाम बनण्याच्या प्रक्रियेत येता. आणि त्याचं कारण आहे ते आहे अविद्या. आता ही अविद्या समजून घेण्यासाठी आणखीन एक महत्वाचं सूत्र तुम्हाला गुलामगिरीमध्ये दिसतं. गुलामगिरीमध्ये एक फुकोने एक नवीन संकल्पना मांडली. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल तर त्याला म्हणतात गव्हर्नमेंटॅलिटी. गव्हर्नमेंटॅलिटी ही संकल्पना फुकोनं प्रामुख्यानं आधुनिक राज्यव्यवस्थेसाठी मांडलेली आहे. राज्यव्यवस्था करण्याचं एक तंत्र आहे, राज्य करण्याचं एक तंत्र आहे. राज्य हे प्रामुख्यानं एका विशिष्ट प्रकारच्या विवेकाचा प्रसार करून केलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर लोकसंख्या वाढ ही
भारताच्या एकंदरीतच विकासाला बाधक आहे असं आपण सगळेजण स्वीकारतो. आणि आपली मुलं, समजा मला एकच मुलं आहे, काही ना 2 मुलं असतील, आपण हे तत्व स्वीकारलं आणि आपण स्वतःच राज्य संस्थेनं दिलेला तर्क आहे तो तर्क स्वीकारून आपलं एका अर्थानं अनुशासन करतो, आपण त्या प्रकारे वर्तन करतो. साधारणतः आधुनिक राज्य पद्धतीमध्ये विवेकाच्या चौकटीमध्ये म्हणजे विवेक प्रसृत करून लोकांचं नियमन केलं जातं. विवेकाच्या चौकटीत लोकांचं नियमन करणं याला गव्हर्नमेंटॅलिटी अशी संकल्पना फुकून मांडलेली आहे. तुम्ही थक्क व्हाल, महात्मा फुल्यांच्या वाङ्मयामध्ये त्याचे अतिशय महत्वाची सूत्र सापडतात. महात्मा फुल्यांनी एक घटनेचा संदर्भ दिलाय आणि हाही घटना आहे, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल तर कोकणामध्ये खोटी व्यवस्था होती आणि खोटी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं निर्मम शोषण केलं जायचं. अगदी अमानुष जुलमी शोषण व्यवस्था जी कोकणात त्या कालखंडात अस्तित्वात होती तिचं नाव खोटी. गोरे अधिकारी जे होते त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की अरे हे इतका मोठा अन्याय या शेतकऱ्यांवरती होतो, त्यांना आपण मुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये खोतांच्या विरोधामध्ये केसेस टाकल्या. फुल्यांनी लिहिलंय, केसेस टाकल्यावरती फुले लिहितात जसा अमेरिकेतले स्लेव्ह होल्डर्स आहेत, म्हणजे अमेरिकेमध्ये जे गुलामांचे मालक आहेत, स्लेव्ह होल्डर्स जे आहेत, त्याप्रमाणे हे ब्राह्मण वागतात. आणि त्यांनी शब्द वापरलाय तो अत्यंत महत्वाचा शब्द आहे, तो म्हणजे कुतर्की सत्ता. कोणता शब्द वापरलाय? कुतर्की सत्ता वापरतात. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारला निवेदन केलं की आम्हाला खोताच्या अधिकारातच ठेवा. जेव्हा खोत हे निर्मम होते, लुटारू होते, जुलमी होते, त्या खोतांच्या ताबेदारीतच आम्हाला ठेवा असं निवेदन हे शेतकऱ्यांनी स्वतःहून केलं. सत्तेचं तंत्र आहे, त्या सत्तेच्या तंत्रामध्ये अशा प्रकारचा तुम्हाला कदाचित लक्षात येईल तो कुतर्क वापरला जातो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोपं उदाहरण देतो की या कुंभमेळ्यामध्ये लोक चिंगरली आणि मेली. एक साधू स्वतःला बाबा म्हणणारे म्हणाले मोक्षाला गेले. कुतर्क कसा काम करतो हे तुमच्यापैकी बहुतेकांना हिंदू मुस्लिम पद्धतीच्या आता या क्षणाला जणू काही आपल्या सर्वांचा एकमेव शत्रू शिल्लक आहे तो म्हणजे औरंगजेब आहे. आणि औरंगजेबाची कबर उखडणं हाच आपल्या मराठी असण्याचा एका अर्थानं बाणा आहे असं आपल्या डोक्यामध्ये फिरवण्याचा काम त्यांनी केला. कुतर्क उभा करून तुमचं नियमन करणं हे कोण करतं? हे सत्तेचं तंत्र आहे. त्यामुळे कास्ट गव्हर्नन्स, ब्राह्मण गव्हर्नमेंटॅलिटी ही कशी काम करते हे फुले तुम्हाला सांगतात. तेव्हा गुलामीचे सूक्ष्म अर्थ जर तुम्हाला कळले तर मग घटनेमध्ये ते जे आलेलं मूल्य आहे त्या मूल्याची महत्व तुम्हाला कळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे जो पहिला मुद्दा उपस्थित केलाय तो काय आहे आणि तो नीट समजून घ्या. आणि तोच मुद्दा मी इथं महत्वाचा बनवणार आहे. तो मुद्दा तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात आला पाहिजे. आणि हा एका अर्थानं मला एक पुस्तक कुंभार सरांनी दिलं, ते त्यांनी लोकशाहीवरचा एक पूर्ण एक अंकच काढलेला आहे, चांगला मोठा अंक आहे. आणि लोकशाहीची भारतातली समस्या जी आहे ती समस्येचं अगदी उत्तम निदान बाबासाहेबांनी केलं होतं. आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे ते फुल्यांच्या आणि बाबासाहेबांच्या एकत्रित वाङ्मयामध्ये आहेत. बहुसंख्याक असणं, बहुसंख्याकता आणि लोकशाही याचा संबंध आहे की नाही? तुमच्यापैकी सगळे म्हणाल हो, मतदान देतो, ज्याला बहुसंख्य मतं पडतात तो निवडून येतो, जे बहुसंख्येत असतात ते सत्तेवरती येतात आणि ते सत्ता गाजवतात.
बहुसंख्याक होण्याचा हा जो मामला आहे, जो गव्हर्नन्स आहे, कास्ट गव्हर्नन्स आहे, हा कास्ट गव्हर्नन्स कसा काम करतो हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन मध्ये किंवा अनलिस्ट ऑफ कास्ट मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जे फुले सांगतायत त्या फुल्यांचंच एका अर्थानं तात्विक विवेचन तुम्हाला बाबासाहेबांमध्ये सापडतं. ते काय आहे? तुम्ही तुमच्या लेकराला त्यानं मनासारखं वागण्याचा अधिकार देता का? तुम्हाला विचारतो. तुमचं 5 वर्षाचं लेकरू आहे, 8 वर्षाचं लेकरू आहे, 10 वर्षाचं लेकरू आहे, त्याला स्वतंत्रपणानं वागण्याचा अधिकार तुम्ही देता का? तुम्ही म्हणणार नाही, आम्ही देत नाही. वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांना शिक्षण का नाकारलं? बाबासाहेब सांगतात कारण 3 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे कोण आहेत? पालक आहेत. आणि शूद्र कोण आहेत? पाल्य आहेत. आणि पाल्याचं भलं बुडं कोणाला कळलं? पालकाला कळणार. आणि त्यामुळे काय गरज आहे शूद्राला शिक्षणाची? तुमच्या लक्षात येईल हाच तर्क स्त्रियांना आहे की पाल्य आहेत, त्या अवलंबित आहेत, त्यांना कशाला काय, त्यांना स्वतंत्रतेची गरज नाही. जेव्हा तर्काच्या मध्ये गव्हर्नन्स कसा काम करतो, गव्हर्नन्स मध्ये पाल्य पालक विवेक आहे. आणि पाल्य पालक विवेकाच्या चौकटीमध्ये तुम्हाला सत्ता एका अर्थानं संचारित केलेली दिसते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या समोर एक साधा प्रश्न उपस्थित करतो. भारतामध्ये बहुसंख्याक कोण आहे? शेतकरी आहेत की लॉ मेकर्स आहेत, म्हणजे ब्युरोक्रॅट्स आहेत? तुम्ही म्हणाल की शेतकरी बहुसंख्याक आहेत. मग बहुसंख्याक शेतकरी असताना सुद्धा शेतकरी बहुसंख्याक होत नाहीत आणि कॉर्पोरेट मधले ब्राह्मण एका अर्थानं मॅनेजर्स किंबहुना सत्तेमधले एका अर्थानं ब्राह्मण प्रशासक हे लोकसंख्येमध्ये नगण्य असताना सुद्धा बहुसंख्याक होतात. कुणी केला हे 3 कायदे, ज्याला काळे कायदे म्हटलं गेलं. आता काळा शब्द आपण आपला असल्या कारणामुळे काळा शब्द टाकून देतो. वाईट कायदे, खुनशी कायदे, शेतकरी विरोधी कायदे, जे 3 कायदे केले ते कुणी केले? हे 3 कायदे करण्यासाठी अमेरिकेमधून NRI माणूस, मराठे नावाचा माणूस आला आणि त्यानं, तुम्हाला माहिती असेल तर मग अदानी अंबानी या त्यांच्या कॉर्पोरेट बरोबर ती चर्चा करून मग हे 3 कायदे लेजिस्लेट केले. हे तुमच्या प्रतिनिधींनी केले नाहीत. हे कुणी केले? तुम्हाला मुद्दा समजतोय का? बघा, ब्राह्मण अल्पसंख्याक असतानाही बहुसंख्याक आहेत आणि तुम्ही बहुसंख्याक असताना अल्पसंख्याक आहात. हे घडतं कसं? यासाठी कास्ट गव्हर्नमेंटॅलिटी, जाती कशा पद्धतीनं शासन करतात हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि ते फुले आंबेडकरांना कळलं होतं, म्हणून त्यांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. काय करतायत ते सांगतायत. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल तर अगदी स्पष्ट आहे. रानडे हे फुल्यांच्या कालखंडामधले एक उदारमतवादी आहे, ज्यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी गौरवाने लिहिलेलं आहे, उल्लेख केला. गांधीजींना रानडे जे आहेत त्या रानडेंनी पुण्यामध्ये गंगाराम म्हस्के नावाचे फुल्यांचे सहकारी होते, चतुश्लोक समाजाचं पण काम करायचे, प्रार्थना समाजाची पण जवळीक आहे. त्यांनी त्यांचं भाषण आयोजित केलं. रानडे त्या कालखंडामध्ये शेतीच्या प्रश्नावर बोलायचे. त्यांनी एक संघटना निर्माण केली. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, सार्वजनिक सभा होती. त्यात त्यांनी 3 विधानं केली. 3 विधानं. एक विधान होतं ते म्हणजे की या 30 वर्षामध्ये शेतकऱ्यांची स्थिती सुधारलेली आहे. दुसरं विधान त्यांनी केलं ते म्हणजे की हा कुलकर्णी जो आहे, कुलकर्णी जो अधिकारी आहे, हा कुलकर्णी अधिकारी शेतकऱ्यांना मदत करतो. आणि तिसरं विधान त्यांनी केलं ते म्हणजे की जाती,
जर बदल घडवत असतील, सुधारणा घडवत असतील तर जाती चांगल्या आहेत, कास्ट आर गुड, अशी 3 विधानं ही त्यांनी केली. त्याला उत्तर देताना महात्मा फुल्यांनी इशारा नावाचा ट्रॅक काढला आणि इशारा या ट्रॅकची सुरुवातच तुम्हाला आमच्या प्रतिनिधित्वाचा मामला मुद्दा उपस्थित करणारी आहे. त्याची सुरुवात आहे कबीराच्या दोहा. कबीराचा दोहा काय? जिस तन लागे वही तन जाने, जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे. ज्याला वेदना आहे त्यालाच ती कळणार. शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही कोण बोलणार? स्त्रियांच्या वतीनं पुरुष कसे बोलणार? ताराबाई शिंदेंनी जेव्हा स्त्री पुरुष तुलना लिहिली तेव्हा सत्यशोधक समाजाचे फुल्यांचे सहकारी ताराबाई शिंदेवर टीका करतात. तेव्हा फुल्यांनी सत्सार नावाचा अंक काढला आणि सत्सारच्या अंकात सुद्धा ताराबाई शिंदेची बाजू घेऊन हाच मुद्दा उपस्थित केला. जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारे रे. अरे पुरुषांनो, तुम्हाला स्त्रियांच्या वेदना दुःख करणार नाही, त्यांचं दुःख तेच सांगू शकतात. त्यामुळे प्रतिनिधित्वाचा पहिला मामला हा तुम्हाला फुल्यांच्या वाङ्मयात दिसतो की हे प्रतिनिधित्व तुम्हाला तुमचं करायचंय, तुमच्या अनुभवांच्या मितीत करायचंय, तुमचा अनुभव घेऊन करायचंय, तुमचं ज्ञान घेऊन करायचंय आणि अविद्या सांडून करायचंय. अविद्येत राहिलेला कोणताही माणूस तुमचं प्रतिनिधी राहू शकत नाही. आता जे अविद्येनं ग्रस्त असलेले तुमचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी तुमचे प्रतिनिधी नाहीत. आणि त्यामुळेच भारतामध्ये शेतकरी बहुसंख्याक असताना सुद्धा भारताच्या राज्यकारभारामध्ये शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांवर नित्य नूतन एका अर्थानं अन्याय केला जातो आणि त्या अन्यायाची कारणं जी आहेत ती कारणं हे एका विशिष्ट पातळीवरच्या अविद्येचा पसारा आहे. आणि हा अविद्येचा पसारा आपल्याला जर मोडायचा असेल तर आपल्याला अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या सर्वांना या बहुसंख्याकतेच्या तिढ्याला उत्तर द्यावं लागणार आहे. तुमच्यापैकी काहींना कदाचित माहिती असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा मुद्दा निघाला म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकशाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मामला आहे. ती लोकशाही आपण भारतात जी स्वीकारली, घटनेनं जी स्वीकारली, ती मुख्यतः त्याचा कृतिबंध जो आहे तो पार्लिमेंटरी डेमोक्रेसीचा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर जो हा कृतिबंध देतात त्याच्याविषयी शासन काय? बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना दिली तेव्हा जे भाषण केलं तेव्हाही आणि त्याच्या आधी 1943 मध्ये पार्लिमेंटरी डेमोक्रेसी यायच्या खूप एका अर्थानं आधी भारतामध्ये पार्लिमेंटरी डेमोक्रेसीची घटना करण्याच्या आधी 1943 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण कामगारांसमोर केले. डेमोक्रेसी अँड लेबर क्लास असं त्या भाषणाचं टायटल आहे. ते भाषण इंग्रजीमध्ये आहे, त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे. आणि तिथं त्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युरोपमध्ये लोकशाही सत्ता होती. विशेष करून तुम्हाला माहिती आहे की इटलीमध्ये लोकशाही सत्ता होती की जी नष्ट झाली आणि मुसोलिनीचं राज्य आलं. जर्मनीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकशाही सत्ता होती, ती नष्ट झाली आणि हिटलरचं राज्य आलं. तर या युरोपमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी का कोसळते याचं एक महत्वाचं एका अर्थानं चिंतन त्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्या भाषणामध्ये ते 2 गोष्टी प्रकर्षानं सांगतात की पार्लमेंटरी डेमोक्रेसी कोसळण्याची साधारणतः 2 कारणे, एक तत्व आणि संघटन. पण मी त्याच्या खोलात जात नाही, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. तरी एक कारण सांगितले, जे कारण त्यांनी सातत्यानं सांगितले ते म्हणजे की जोपर्यंत लोकशाहीला तुम्ही सामाजिक आर्थिक लोकशाहीचा पाया देणार नाही तोपर्यंत ही लोकशाही ही स्थिर राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान त्यांनी 1943च्या भाषणात केलंय आणि घटना दिल्यावर सुद्धा त्यांनी हेच विधान केलेलं आहे. त्यात दुसरं एक महत्वाचं सूत्र आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना गांभीर्याने घ्यावं लागेल.
ते कोणतं सूत्र आहे आणि त्या सूत्राला आपल्या सर्वांना एका अर्थाने निगोशिएट करावे. आपला लढा जो आहे तो या सूत्राच्या विरोधात सुरू आहे. ते म्हणले पार्लमेंटरी डेमोक्रेसी कोसळते याचं एक कारण जे आहे ते म्हणजे आपण स्वीकारलेलं, म्हणजे ब्रिटिश काळात स्वीकारलेलं आणि नंतरही स्वीकारलेलं एक सूत्र, ते म्हणजे कराराचं स्वातंत्र्य. कोणतं? कराराचं स्वातंत्र्य. कराराचं स्वातंत्र्य याची गोष्ट तुम्हाला मी आत्ता उदाहरण देतो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही मी सर्वजण पात्र आहोत. मुंबईमधल्या धारावी नावाच्या झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी आपल्या आपल्या एका अर्थानं क्लेम करायला आपण सगळेजण पात्र आहोत. आपण या भारताचे नागरिक आहोत. परंतु आपण अदानी बरोबर ती आपलं बीड ठेवू शकतो का? अदानीच का जिंकतो? इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब सांगतात कराराच्या स्वातंत्र्यामध्ये बलशाली बळजोर लोकच जिंकतात. दुबळे अधिक दुबळे बनतात, बळजोर अधिक बळजोर बनतात. तुम्हाला सर्वांना जरी कॉन्ट्रॅक्ट घेण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारच्या योजनांमध्ये शिरकत करण्याची परवानगी असली, घटनात्मक परवानगी असली, तरी देखील हे कराराचं स्वातंत्र्य बलाढ्य लोकांना, एका अर्थानं बळजोर लोकांना अधिक बळजोर बनवतं आणि दुबळ्या लोकांना अधिक दुबळं बनवतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मुख्यतः गुलामगिरीमध्ये आणि घटनेमध्ये जी सूत्रबद्ध आहे ती म्हणजे की तुम्हाला दुबळ्यांना सबळ करावं लागणार आहे. सामाजिक न्याय ही गोष्ट आधीच्या तार्किकतेमध्ये नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये आणली आणि सामाजिक न्यायाच्या शिवाय, आर्थिक न्यायाच्या शिवाय कोणत्याही प्रकारे ही लोकशाही, हा लोकशाहीचा एकंदरीत विचार हा भारतामध्ये स्थिरावणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला सामाजिक लोकशाही, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय याची योजना करावी लागेल. आणि तुम्हाला सातत्याने दिसेल की बाबासाहेब आंबेडकर एक सतत हे घटना निर्मितीच्या प्रक्रियेशी जोडले. ते 1918 मध्ये साऊथ बोर्ड कमिशनला साक्ष देतात. 1927 मध्ये ते सायमन कमिशनला साक्ष देतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती 1932च्या कोलमेज परिषदांमध्ये ते होते. 1935च्या कायद्यावरती ते भाष्य करतात. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल फेडरलिझम वरती त्यांनी एक भाषण गोखले इन्स्टिट्यूटमध्ये केलेलं आहे. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की त्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट, जेव्हा पार्टिशनची संपूर्ण पुस्तक लिहिलं, त्या पार्टिशनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हाऊ टू सॉल्व्ह कम्युनल डेडलॉक नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर स्टेट्स अँड मॉरॅलिटी लिहिलं आणि त्यानंतर घटना समितीच्या प्रक्रियेमध्ये ते सामील झालेले आहेत. तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात आलं पाहिजे की प्रामुख्यानं भारतातल्या अस्पृश्यतेचा प्रश्न आणि अस्पृश्यांच्या एका अर्थानं कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड हे प्राप्त करण्याची त्यांची तळमळ जी आहे ती तळमळ त्यांना घटना समितीपर्यंत घेऊन गेलेली आहे. आणि तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर आहे तो म्हणजे की त्यांना जो सामाजिक न्याय आणि ज्याला आर्थिक न्याय आहे त्याच्या चौकटीमध्ये घटनेला उभं करणं गरजेचं आहे. हे लक्षात आलेलं होतं. अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्येच आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की कोणतीही घटना, कोणताही कायदा हा जोपर्यंत त्याला सामाजिक पाया, सामाजिक शक्ती उभी राहत नाही तोपर्यंत तो अंमलात येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अँग्लो द कास्टमध्ये उदाहरण दिलेलं आहे की जर त्यांनी मार्क्सचा जो सहकारी आहे त्याचं नाव विसरलो मी, त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की त्याचं हे वचन आहे की तुम्ही कायदा केला पण समाज शक्ती जर त्या कायद्याला स्वीकारत नसेल तर तो कायदा अंमलबजावणीतच येत नाही, तो कायदा वापरातच येत नाही. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाची जी योजना असते ती म्हणजे की तुम्ही घटना निर्माण केली तर घटनेला सांभाळणारी समाजशक्ती
घटनेला एका अर्थाने घटनेचं परिवर्तनाचा क्रम जो आहे तो घटनेचा परिवर्तनाचा क्रम साकार करणारी समाजशक्ती ही जोपर्यंत आपण उभी करत नाही तोपर्यंत केवळ घटना आपल्या एका अर्थानं वाचवायला येईल अशी स्थिती नसते. समाजशक्ती अत्यंत गरजेची असते. आणि महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर त्यांनी समाजशक्ती घडवली. तुमच्यापैकी अनेकांना हे लक्षात येणार नाही, परंतु महात्मा फुल्यांनी जो संघर्ष सुरू केला तेव्हा काय स्थिती होती. महात्मा फुल्यांनी संघर्ष सुरू केला तेव्हा अक्षरशः टिंगलीत तुच्छतेमध्ये महात्मा फुल्यांची गणना केली जात होती. महात्मा फुल्यांचा उल्लेख कुठेही आदरवाचक नव्हता. तुम्ही सगळ्यांना माहिती विष्णुसाहेब चिपळूणकरांनी फुल्यांच्या बद्दल गुलामगिरीबद्दल काय लिहिले त्याचे तुम्हाला एका अर्थानं दर्शन झालं असेल. त्या कालखंडामध्ये बेछूट पातळीवरती तुच्छता, एका अर्थानं म्हणाल तर अवमान, अवहेलना, एक दुसऱ्या बाजूला म्हणलं तर निग्लेक्ट करणं, अशा सगळ्या गोष्टींच्या चौकटी म्हणजे जो संघर्ष महात्मा फुल्यांनी सुरू केला आणि मानवी हक्काची चौकट मध्यवर्ती करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यापैकी लोकांना लक्षात आलं पाहिजे ह्या गुलामीचा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगितला. गुलामीची जी चौकट आहे ती गुलामीची चौकट ही 3 प्रकारचे अधिकार जे आहेत त्या अधिकारांपासून गुलामाला वंचित करते. एक अधिकार जो आहे तो कोणता अधिकार आहे तर सिव्हिल राईट्स आहे. गुलामाला सिव्हिल राईट्स नसतात. आणि तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात आलं असेल की बाबासाहेबांनी मुख्यतः जो साऊथ बोरो कमिशनला साक्ष दिली आहे त्या साक्षीच्या मध्ये त्यांनी हा मुद्दा दाखवलेला आहे. त्यांनी कोकणामधल्या दलितांच्या व्यवस्था, दलितांवर लादलेल्या ज्या अपात्रता होत्या त्या अपात्रतांचं एका अर्थानं विवरण केलेलं आहे की अस्पृश्यतेमुळे काय होतं तर तुम्हाला राजकीय प्रशासकीय पदच प्राप्त होत नाही आणि प्रशासकीय पद प्राप्त झालं तर ते तुम्हाला त्याचा अवलंबच करता येत नाही, तो अधिकारच वापरता येत. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की गोपाळ वलंकर यांना जेव्हा हे स्थान मिळालं आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये तेव्हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये ते येऊन बसतात म्हणून इतर मेंबर यायचेच नाही. आणि इतर मेंबर येत नसल्या कारणामुळे त्यांचं तिथं प्रतिनिधी असणं हे कोणत्याही प्रकारे कारगरच राहू शकलं कारण इतर लोकांनी बहिष्कारच टाकला. त्यामुळे ते प्रतिनिधी असूनही त्यांचं प्रतिनिधीपण हे त्यांना साबितच करता आलं नाही, त्यांना सिद्धच करता आलं नाही, त्यांना राबवतच आलं नाही. तेव्हा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला अस्पृश्यता किंवा एका अर्थानं गुलामी काय करते तर तुम्हाला सत्तेचे अधिकार देत नाही. तुम्हाला रस्त्यावरून चालणं, तुम्हाला देवळात जाणं, तुम्हाला पाणवठ्यावरती जाणं हे नाकारते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट सिव्हिल राईट, नागरी अधिकारांचा संकोच करते. दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे राईट टू रिस्पेक्ट. प्रत्येक व्यक्तीला डिग्निटी आहे आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतः संबंधातला सन्मान ठेवण्याचा हक्क आहे. लहान लेकरं सुद्धा चिडतं का, त्याचा अपमान केल्यावर बघा लहान लेकरू किती चिडतं ते. कुणालाही आपला अपमान सहन होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वसन्मानाचा हक्क आहे, गुलामाला तो नसतो. आणि मग तुम्हाला दिसेल की शूद्र अतिशूद्र यांना या जाती व्यवस्थेनं सन्मानाचा अधिकार दिला नाही म्हणून अस्पृश्यांची नावं जी आहेत कचऱ्या धोंड्या अशी का असायची. तुमच्यापैकी बहुतेकांना त्याचा मुद्दा कळला असेल. तिसरी गोष्ट ती म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार, स्वसंरक्षणाचा अधिकार गुलामाला नसतो. आणि म्हणून दिसेल की आता सुद्धा जघन्य अट्रॉसिटीज दलितांवरती होतात. त्याची मुळं जी आहेत ती मुळं ती जी शूद्र अतिशूद्रांना जी गुलामी लागलेली आहे, शूद्रांच्या गुलामीचं स्वरूप वेगळं आहे, अतिशूद्रांच्या गुलामीचं स्वरूप वेगळं आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या गुलामी उतरंडीच्या रचनेमध्ये काम करतात. आणि लक्षात घ्या शूद्र अतिशूद्रांच्या गुलामीचं कारण बनतात. तुमच्यापैकी सगळ्यांना हे माहिती असेल की अट्रॉसिटीज, दलितांवर ज्या अट्रॉसिटीज होतात त्या अट्रॉसिटीज मध्ये ज्या जाती असतात त्या सगळ्या शूद्र जाती आहेत. ज्या कुणबी असतील,
त्या माळी असतील, त्या वंजारी असतील, त्या कुठल्याही एका अर्थानं शेतकरी जाती असतील किंवा अन्य जाती असतील, त्यांचा दलित अत्याचारामध्ये पुढाकार असतो. हे नीट समजून घ्या. आणि ही सगळी सायके, ही सगळी एका अर्थानं प्रक्रिया कशी काम करते हे तुम्हाला कळलं तर तुमचा संघर्ष किती बहुपिढी आहे आणि तो फुल्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला जोपर्यंत शूद्राला, अतिशूद्राला स्वायत्तता, तुम्हाला काय म्हटलं, ऑटोनॉमी, तुम्ही जर पारंपरिक चौकटीमध्ये स्त्री पुरुषांचे संबंध म्हणजे नवरा काय असला पाहिजे, पुरुष काय असला पाहिजे, ही कल्पना ब्राह्मणी धर्माची आहे, तीच जर एका अर्थानं बौद्ध वापरत असतील, तीच जर अन्य लोक वापरत असतील तर तुम्ही त्यातनं मुक्त झाला नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला पर्यायी संस्कृतीचं जे मूल्य आहे ते घ्यावं लागतं. म्हणून फुले तुम्हाला सतत समाज देतात आणि बाबासाहेब तुम्हाला बौद्ध धर्म देतात की तुम्हाला स्वतःची व्याख्या, स्वतःचं प्रयोजन, स्वतःची ऑटोनॉमी कधी कळणार आहे. ब्राह्मणी धर्माच्या जर प्रभावाखाली तुम्ही स्वतःच्या व्याख्या करत असाल, मी पुरुष आहे, पुरुषाची व्याख्या ब्राह्मणी धर्माने केलेली काय आहे, ती व्याख्या तुमच्यावर स्वार होणार, लय भारी मी. मग तुमची जी लय भारीपणाची व्याख्या जी आहे, तुमची जे एका अर्थानं अत्यंत रोगट असा एका अर्थानं पुरुषी तुमचा अहंकार आहे, त्या पुरुषी अहंकारातच तुम्ही स्वतःला व्यक्त करणार आहात. तुम्ही तुमच्या घरामध्ये बायकोला मारणारच आहात. ही बाब जी आहे, ही बाब ही स्वायत्त होऊ देत नाही तुम्हाला. आणि त्यामुळे ऑटोनॉमी, प्रत्येक एका अर्थाने शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची ऑटोनॉमी फुले साबित करू इच्छितात. शिक्षण म्हणजे केवळ डिग्र्या नाहीत. फुले बाबासाहेब जेव्हा शिक्षणाचा एका अर्थानं आकृतीबंध उभा करतात तेव्हा तो केवळ आणि केवळ हा तुम्ही काहीतरी आर्थिक पातळीवरती सबळ होणं हा नाही, तो आहेच. त्या पलीकडे जाऊन तुम्ही ऑटोनॉमस होणं, तुम्ही स्वायत्त होणं, आणि या स्वायत्ततेलाच घटनेमध्ये मध्यवर्तित्व आहे. पण आपला जाती समाज आहे, आपला पितृसत्ताक समाज आहे, आपला वर्ग समाज आहे, त्या रचना या समाजात काम करतात आणि आपण त्या रचनांच्या विरोधात न संघर्ष करता आपण स्वायत्त राहू शकत नाही. आपली स्वायत्तता जाती व्यवस्थेच्या विरोधात लढण्यात, पितृसत्तेच्या विरोधात लढण्यात, वर्गव्यवस्थेच्या किंवा एका अर्थात भांडवली व्यवस्थेच्या विरोधात, सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात लढण्यामध्ये आहे, तरच तुम्ही स्वायत्त राहा. अदरवाईज तुम्ही स्वायत्त राहू शकत नाही. संघर्षामध्येच तुम्ही स्वायत्तता प्राप्त करता. आणि म्हणून तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की जर आपण आपली स्वायत्तता जर सिद्ध करू शकत नसू तर मनुष्य बनायला आपण पात्र नाही आहोत. फुल्यांनी जी कल्पना मांडलेली आहे की मनुष्यत्व आणि स्वातंत्र्य याचं अभिन्न नातं आहे. तुम्ही मी खरोखरच मनुष्य बनायचं असेल, स्वतंत्रच बनलं पाहिजेत. आणि स्वातंत्र्याची एका अर्थाने पूर्वट आहे समता, स्वातंत्र्याची पूर्वट आहे भयहीन असणं, स्वातंत्र्याची पूर्वट आहे ती म्हणजे की, पुन्हा लक्षात घ्या, बाबासाहेब सांगतात कम्युनल मेजॉरिटी आणि पॉलिटिकल मेजॉरिटी. कम्युनल मेजॉरिटी म्हणजे काय? कम्युनल मेजॉरिटी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हिंदू मुस्लिम किंवा जातीची, मराठा जाती जितकी मतं आहेत, अमुक जाती जितकी मतं आहेत, ही कम्युनल मेजॉरिटी झाली. बाबासाहेब सांगतात लोकशाही ही पॉलिटिकल मेजॉरिटीवर चालली पाहिजे. राजकीय बहुसंख्याकता, राजकीय बहुसंख्या ठरवण्यासाठी विचारांचा संघर्ष असतो. कम्युनल मेजॉरिटी काय? त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती तुम्हाला सहजपणानं धार्मिक भावना चिथावून, जातीय भावना चिथावून उभी करता येते. अमुक जातीचा कॅन्डिडेट निवडून येऊ नये असं राजकारण सुरू केलं की यश पटकन मिळतं. अमुक धर्माचा कॅन्डिडेट येणार नाही असं राजकारण करा, पटकन यश येतं. पण ती कोणत्याही पातळीवरती पॉलिटिकल मेजॉरिटीची नोशन नव्हे. राजकीय मेजॉरिटी, राजकीय बहुसंख्याकता ही केवळ आणि केवळ तुम्हाला तार्किकता, विचार, मुद्दे, धोरणं याच्या आधारावर उभी करता येते. लोकशाहीमध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी याचं मूल्य आहे. आणि आपल्या सर्वांचा जो मूलभूत संघर्ष आहे, हा मूलभूत संघर्ष मुख्यतः
आपल्या सर्वांना बहुसंख्याक होण्याचा आहे. आपल्या घटनेनं आपल्याला बहुसंख्याक होण्याची एक विशिष्ट प्रकारची फ्रेमवर्क दिलेली आहे. जी फुले तुम्हाला सांगतायत की तुम्ही बहुसंख्याक आहात, ते आपण नुसतं आकड्यात सांगतो. ते 3% आहेत, आपण 85% आहोत. अहो, हे 85% तुम्ही मी स्वातंत्र्य होतो. तुम्ही ब्राह्मणवादाच्या प्रभावाखाली आहात. तुम्ही कसले स्वातंत्र्य आहात? तुम्ही जोपर्यंत स्वायत्तता प्राप्त करत नाही, तुम्ही ऑटोनॉमस होत नाही, तुम्ही विचार स्वातंत्र्य, तुम्ही मानसिक स्वातंत्र्य हे अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन करायला पात्र होत नाही. आणि म्हणून ही मूलभूत गोष्ट आहे. आताच्या संकट काळामध्ये तुम्हाला आणि मला जो संघर्ष करायचा आहे, तो संघर्ष हा बहुसंख्याक होण्याचा आहे. कम्युनल मेजॉरिटीच्या विरोधामध्ये तुमची न माझी मूल्यात्मक पातळीवरती पॉलिटिकल मेजॉरिटी उभं करणं हा आपल्या सर्वांचा संघर्ष आहे. फुल्यांनी या संघर्षाचा पॉलिटिकल मेजॉरिटी उभं करण्याचा गुलामगिरीमध्ये पाया घातला. बाबासाहेबांनी ते दर्शन आपल्याला घटनेतून दिलं. आणि आज आपण हा संघर्ष नेटानं केला नाही तर प्रतिक्रांती आहे. बाबासाहेबांनी महत्वाचा ग्रंथ लिहिलाय, क्रांती आणि प्रतिक्रांती. आणि नेहमी लक्षात घ्या, प्रतिक्रांती क्रांतीच्या खांद्यावरच येते. आणि दुसरी गोष्ट, ती क्रांतीचं देणं, क्रांतीचं कर्ज मान्यच करते. आज जो ब्राह्मणवाद एका अर्थानं अधिक इन्क्लुझिव्ह झालाय, तुम्ही या म्हणतो, तुम्ही या, आंबेडकर सुद्धा आमचेच, आम्ही सगळे आमचेच, हा ब्राह्मणवाद इन्क्लुझिव्ह झाला. त्याचं कारण जातीव्यवस्थेचा लढा, फुल्यांपासून बाबासाहेबांपर्यंत ज्यांनी लढे केले, त्यामुळे आता त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली. आणि आता ते म्हणायला लागले, नाही नाही नाही, तुम्ही आमच्याकडे आला तरी चालेल, तुम्ही आमच्याकडे आला तरी चालेल, आम्ही तुम्हाला समाज कल्याण मंत्री बनवून टाकू. तुम्हाला ते तुमच्या दावणीला बांधायला असिमिलेशनच्या चौकटीत घालतात. ती प्रतिक्रांती जी असते, ती प्रतिक्रांती एक महत्वपूर्ण गोष्ट करते. आपला आवाज इतका कर्कश करते की काही ऐकू येत नाही तुम्हाला. क्रांतीची स्मृती पूर्णतः नेस्तनाबूत करणं, क्रांतीचा एकंदरीत विचार हा पूर्णतः नष्टप्राय करणं, हेच त्यांचं काम असतं. त्यासाठी ते फुले आंबेडकरांचे देवारे उभे करते. सगळ्यात महत्वाची एका अर्थानं काळजीची बाब अशी आहे की ते आपल्यापेक्षा जास्त फुले आंबेडकरांचे देवारे करण्यात पुढे आहे. जर ते देवारे पडले तर तुम्ही विचार नावाच्या गोष्टीला काही महत्वच राहत नाही. जशी कृष्णाची भक्ती आहे तशी आंबेडकरांची भक्ती, तशी फुल्यांची भक्ती. आणि भक्ती हा आपल्यामधला एक महत्वाचा भाव आहे की ज्याच्यामध्ये आपली विचार प्रक्रिया, विवेक हा नष्टप्रायच होतो. आणि तिथं सगळ्यात मोठं गाड आहे की ती प्रतिक्रांती जी आहे ती तुमची स्मृती पूर्णतः नष्ट करायला टपलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे सर्वसाधारणतः वर्णन केलं जातं, फुल्यांचं वर्णन केलं जातं, त्याच्यामध्ये फुल्यांनी केलेला संघर्षच गायब असतो. फुले कोण असतात? फुले असतात पहिली शाळा काढणारे. फुले कोण असतात? माळ्यांचे. आता माळ्यांचे फुले यासारखा एका अर्थानं विरोधाभास नाही. मायांनी कधीच फुल्यांना आपलं मांडलेलं नाही. फुले सर्वांचेच आहेत, परंतु तुम्हाला जातीत बांधणं, जातीत बांधून नष्ट करणं, बाबासाहेब आंबेडकरांना केवळ बौद्धांपुरतच ठेवा, बौद्धांच्या बाहेर बाबासाहेब जाता कामा नये. फुले केवळ एका अर्थानं काय जे असतील सत्यशोधक त्यांच्या पुरतेच ठेवा, किंवा माळी असतील तर माळ्यांपुरतेच ठेवा, पुढे जाता कामा नयेत. आणि त्यांना प्रतीक बनवा, त्यांना देव बनवा. हे राजकारण घडत असताना आपल्याला फुल्यांनी सुरू केलेलं आपल्या सर्वांना बहुसंख्याक होण्याचं आणि स्वायत्त होण्याचं राजकारण हे आपण केलं पाहिजेत. त्यासाठी तुम्ही मला भाषण करायला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि हा आमचा चळवळा अभ्यासक जो आहे त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये असेच चळवळे अभ्यासक निर्माण करावे अशी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद.